लाइव नहीं चल रहा है रे, डालना मत नहीं नहीं ठीक आहे. पण काय सुंदर दिसत होता वा. असं इच्छा वाटते फिरून जाऊ आणि परत तो मुवमेंट कॅप्चर करू. त्यामुळे आपले दोघं बंधूंनी ना बाईकला आता एक सूट दिली आहे त्यांनी. कुठे थांबवतो मधीच. सुंदर असे रोड वा वा. आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. गुड मॉर्निंग मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रेल ब्लेझर बंधूजवरती. आज पुन्हा एकदा आम्ही तिघं घेऊन येतो आहे और निघून चाललो आहे एका नवीन ट्रिपला, एक नवीन ॲडव्हेंचरला. हा क्या बात आहे. सकाळी सकाळी फॉग. वाजलेत आता 4:30. मीटअप टाईम होता 4:30चा ॲट पळसपे आणि आता आम्ही लोक निघालो आहे 4:30 वाजता. ते एक्सपेक्टेड आहे ॲक्च्युली. थोडासा टाईम बफर पकडून चालावं लागतो, पण काय एन्व्हायरमेंट झालं आहे या जबरदस्त. बऱ्याच टायमानंतर या एन्व्हायरमेंटमध्ये चालवते गाडी. तुम्हाला समजलंच असेल थंबनेलमधून, बट तरी परत एकदा सांगतो. आम्ही चाललो आहोत गोकर्णाला म्हणण्यापेक्षा आम्ही चाललो आहोत होन्नावरला. बाकी सगळं तर झालेलं आहे. आपले बंधू होपफुली भेटून निघालेले आहेत खोनी फाट्यावरून. तर आता मी निघालो आहे उल्हासनगरवरून आणि आपले ओपी बंधू ते येत आहे कर्जतवरून आणि आपले गज्जूदादा ते येतील डोंबिवलीवरून. सध्या पहिला मीटिंग पॉईंट आहे आमचा, तो आहे कोणी फाटाला मी गज्जूला भेटणार. तिथून आम्ही जाणार ओपीला कनेक्ट करू. तो सेकंड मीटिंग पॉईंट आणि जो फायनल मीटिंग पॉईंट असणार तो आमचा आहे. फायनल नाही ॲक्च्युली मीटिंग पॉईंट दुसरा तो आहे डायरेक्टली आता त्याच्यात कोणी फाटानंतर डायरेक्ट काय म्हणता आपला पलसपा. सध्या अंबरनाथला कनेक्ट केलं आहे आपला मरीन रोड नेहमीचा. गज्जू ऑलरेडी पोहोचला आहे. तो कॉल करतोय आणि माझी आय थिंक इंटरकॉमची जी वायर आहे ती लूज झाली आहे, त्यामुळे आवाज येत नाही. आता ते तिथं जाऊनच चेक करू. हेच गज्जू भरपूर वेळापासून वाट बघतोय. चालतं कधी कधी वाट बघितलेला. पनवेलला पोचलोय, पण वेळ लागला आम्हाला. हा जोक मारण्यासाठी मी कॅमेरा चालू केलेला. ओपीला भेटू आणि मग प्लॅनबद्दल तुम्हाला सांगितलं नाही. आज आहे 31 डिसेंबर, लास्ट डे ऑफ 2024 अँड लास्ट राईड ऑफ 2024. जी आमची स्टार्ट झालेली राईडनी, हम्पी राईडनी, आम्ही एंड पण राईडनीच करतोय. ती फिलिंग एक भारी आहे. आणि उद्यापासून आमचा प्लॅन म्हणजे फिरायचा प्लॅन आहे. फर्स्ट आणि सेकंड डेचा प्लॅन, फर्स्ट आणि सेकंड जॅनचा ओपीनी केला, म्हणजे जो आमच्यासाठी सरप्राईज आहे. थर्ड जॅनचा प्लॅन माझ्याकडून सरप्राईज आहे आणि 4th जॅनचा प्लॅन विकास बंधूकडून. आणि रक्षा आणि कोमलला तर प्लॅन बद्दल काहीच आयडिया नाही आहे. आणि आजचा जो आमचा स्टे आहे तो आमच्या तिघांसाठी सरप्राईज आहे. आता बघू आम्ही किती वाजता कुठे पोहोचतो आणि तसं मग संध्याकाळच्या टायमापासून आम्ही स्टे बघायला चालू करून टाकू. लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर ट्रेल ब्लेझर बंधू. तर सध्या आम्ही इथं कुठे आलं पलसपाला, सेकंड मीटिंग पॉईंट. आणि इथून ॲक्च्युली आम्ही प्रॉपरली राईड स्टार्ट करतो आहे. हां, आधी ॲक्च्युली निघायचं खूप लवकर आधी प्लॅन होता 3:30चा, बट ते लेट यावेळेस माझ्यामुळे आलं. आणि तर आता किती वाजले
6:30 वाजले तर पटपट निघू. एक कॉफी मारली. आता प्लॅन असा आहे की आम्ही डायरेक्ट आता माणगाव OP डिसाईड करणार कुठे आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि त्याच्यानंतर तिथे थांबू. सध्या ही आपली बाईक्स रेडी आहे आणि खूप काही सरप्राईज आहे जास्त करून OP कडून. ते आता पुढे दाखवू काय काय तुम्हाला व्हिडिओ दिसतील चांगले भारी भारी. त्याआधी आता पटपट निघू आम्ही आणि रस्ता कव्हर करू. राईड आहे ना ॲक्च्युली सरप्राईज राईड बोलायला पाहिजे आपण. माहिती आहे का सगळे सरप्राईज देतात. खूप सारी सरप्राईजेस आहे. हां बरोबर. गजू तुझ्याकडून? माझ्याकडचं दाखवलं ना आता. अजून काय सरप्राईज? अजून सरप्राईज आहे. ऍक्च्युली आम्ही डोरीमॉनचा आहे ना डोरीमॉनचा ना आपल्याकडे टँक बॅग आहे ह्याच्याहून खूप काही गोष्टी निघत आहे. हां कालच घेतलाय तू मागवलाय जरा जो स्वस्त करून घेतलाय. आता आम्हाला ऍक्च्युली नाईट राईड करायची प्लॅन आहे आमची. फायनली राईड आपली स्टार्ट झालेली आहे. हे आपले गजू दादा पार्टी आहेत, विकास दादा आणि ही आपली बबलू विथ मी. सो मस्त आता निघूया फटफट आणि जाऊया आपल्या डेस्टिनेशनवरती. बिकॉज तिथे पण खूप सारे सरप्राईज आहेत सगळ्यांसाठी. आणि हा होतो आहे सनराइज. मस्त सूर्य उदय दिसतोय गोल गोल एकदम संत्र्यासारखं. आणि आम्ही पोचतोय आता नागोठणे जवळ. ओहो हो काय गेले दोघं. आता ॲक्च्युली जो ब्रेक घेतलेला त्याच्यामध्ये OPने एक मोठा सरप्राईज दिला आम्हाला. आणि तो सरप्राईज होता की ड्रोन त्यांनी कॅरी केला आणि त्यासाठी आम्ही मग ड्रोन शॉट घेण्यासाठी थांबलो होतो. यावेळेस मस्त मस्त क्लिप्स बघायला भेटतील तुम्हाला आमच्या ब्लॉग्समध्ये. सो स्टे ट्यून गाईज. सर सध्या 10:30 वाजले आणि थोडं लेट आहोत आम्ही पण काय नाही कवर करू. आपला ब्रेक थोडा मोठा झाला आणि माझा जो इंटरकॉमचा इश्यू होता तो एकदा फायनल केला गज्जू आणि OPने बोलला आता तो नीट करूनच राहू. तर त्यामुळे थोडा लेट झालं खूप. सो महाडपर्यंत प्लॅन आहे की आम्ही गाडी खेचायची आणि आता डायरेक्ट थांबवलो तर लंचसाठी किंवा मध्ये एक छोटासा हॉल्ट. आपले दोघं बंधूंनी ना बाईकला आता एक सूट दिली आहे त्यांनी. भाई जा जिले आपली जिंदगी असं म्हणून ते आता ते बघा लांब लांब कसे दिसतात दोघं. गंधारपाळे केव्स तिथं जाणार होतो बट लास्ट टाइम नाही गेलो टाईम नव्हता. हे महाड सिटी अँड ह्याला आम्ही क्रॉस करतोय. राईड अपडेट मित्रांनो, सध्या संगमेश्वर क्रॉस करतो आहे आणि हा जो आहे आतमधला रूट घेतला आहे देवरुखवरून असं बायपास करतो. ॲक्च्युली तो जो आहे 60 पुढचा पॅच जो आहे तो खूप खराब आहे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर त्यामुळे हा मॅपवर दाखवत होता आणि हा पण चांगलाच आहे. लास्ट टाईम आम्ही मार्लेश्वर जाताना वापरलेला
आणि मस्त होता हा पण रोड. थोडा सिंगल लेन आहे, ती एक चॅलेंज आहे. त्याची समोरून पण गाड्या येत असतील. आणि चला आता रोड कवर करू पटपट तर कवर ना पण ऑन अन ॲव्हरेज 50-60 या रोडवरती कवर होऊ शकतो. रँडमली मी एक जागा सिलेक्ट केली आहे. इथे बघायचं आहे कसं जेवण भेटतं, बघू आता. आम्ही व्हेज थाली मागवली आहे, 2 थाली मागवल्यात व्हेज. कोबीची भाजी, चपाती. प्रॉपर घरगुती घरातल्या जेवणासारखंच आहे. ॲक्च्युली मला हलकंच खायचं होतं. हां, ऑलरेडी भरपूर अजून रस्ता कवर करायचा होता, त्यामुळे डिसाईड केली की हलकंच. आम्ही फटाफट खातो आणि भेटतो मग नंतर पुढे. वाजले आहे 3:30 आणि 312 किलोमीटर आम्ही क्रॉस केला आहे. आता जस्ट एक 1.25 तासाचा ब्रेक झाला आमचा, 1.5 किंवा 1.25 तासाचा. आणि लंच केला आम्ही आणि थोडा रेस्ट पण झाला ॲक्च्युली तो, कारण खूप वेळपासून मोठा ब्रेक नव्हता घेतला. एकच ब्रेक घेतला, तो पण मोठा झाला. पण ठीक आहे, आता जितका आराम भेटला आहे त्या हिशोबाने आमचा विचार आहे चांगला कवर करू जोपर्यंत बॉडी साथ देते. रस्ता तर ओव्हरऑल बराच चांगला आहे, फक्त स्टार्टिंगचा जो पॅच होता ना तो खराब आहे. बाकी ओव्हरऑल कंडिशन रस्त्याची एकदम मस्त आहे. फायनली आपण मेन रोडला आलेलो आहोत, आपल्या NH66ला. NH66वर येऊन इतका हॅपीनेस येतो ना. 3 लेनचा रस्ता मस्त, आणि 2 लेनचा असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, पण कॉन्क्रीट रोड आणि सुसाट सरळ रोड त्याच्यामुळे मजा येते. ज्याच्याकडे गाडी चांगली आहे ना भाई, तो आपला हायेस्ट स्पीड चेक करू शकतो. थोडा भारी स्ट्रेच आहे ना, फक्त आणि फक्त आहे ना हे जे लोकल पब्लिक त्यांना वाचून, बाकी तुम्ही जो तुमचा टॉप स्पीड भारी पॅच आहे, इतका स्ट्रेच काय तेवढं स्ट्रेच करा. ॲक्च्युली राईटला एवढा भारी सनसेट झाला आहे ना, मस्त गोल्डन. पण खूप वेळानंतर असा रोड भेटला आहे, त्यामुळे ना असं इच्छा नाही होते थांबायची. असं वाटतं जेवढं पटपट होईल तेवढा रस्ता कवर करू. आणि ॲक्च्युली स्पीड पण मेंटेन होते मस्त, त्यामुळे जाम भारी मजा येते. कणकवली 20 किलोमीटर. प्रांजली तुझ्या गावी येतोय, म्हणजे तुझा गाव बायपास करतोय. जो पण कोण कणकवलीचा असेल तो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि कंटिन्यू आम्ही जसा राजापूरचा मेन रोडला जो लागला NH66 तेव्हापासून लिटरली एक कॉन्स्टंट स्पीड मेंटेन केले. 70-80 मिनिमम, म्हणजे 125 किलोमीटर till नाव. जर असा रूट भेटला असता सकाळपासून तर मला असं वाटतं आत्तापर्यंत गोवा क्रॉस केला असता आम्हाला. पण 400 किलोमीटर्स आत्तापर्यंत क्रॉस झालेले आहेत आम्ही. आता नेक्स्ट पॅच असेल तर मोस्टली गोवा क्रॉस करण्याचाच असतो. गोवा क्रॉस करून आम्ही लोक हा मेन हायवे सोडून मे बी मग थोडा लोकल रूटला लागतो. पण जर गोवापर्यंत हा जरी रूट आहे ना तरी पण मजा आहे. त्याच प्रकारे राईडचे 450 किलोमीटर्स आपण क्रॉस केलेत. त्याच्यामध्ये बरेचसे किस्से झाले, फ्रेंड्स दिसले, खूप सारे रूट्स पाहिले, घाट पाहिले, मजा आली. आणि आता आम्ही लोक कुडाळ सिटी क्रॉस करतो आहे. काय रोड केले फ्रॉम राजापूर, वाह ज़बरदस्त. हक है भाई, हक है इधर आने से, इधर से आने का हक है. राईड अपडेट गाईज. एक आमचा सेकंड टी ब्रेक झाला, कॉफी ब्रेक घेतला आणि कंटिन्यू करतोय. आता आम्ही राईडला जाऊ डायरेक्ट डेस्टिनेशनवर. कॉफी ब्रेक थोडा मोठा होता कारण मस्त कवर अप केलेला रस्ता, तर थोडा रिलॅक्स करायचा होता.
सगळं लाईट सेटअप आणि वायझर क्लीनअप केलं, सगळ्या गोष्टी क्लीनअप केलं, थोडं ॲडजस्टमेंट केले आणि आता निघालो आहे. आता अजून काय डिसाइडेड नाही आहे डिनर विनरसाठी. आता पहिले रस्ता थोडं कट करू, बघू किती 10 वाजेपर्यंत किती रस्ता आम्ही कवर करू शकतो. त्यानंतर डिनर आणि मेन म्हणजे तर आम्हाला स्टेचं बघायचं आहे. तर तो 10-10:30च्या आसपास आम्ही डिसाईड करणार आणि बघायला चालू करणार केवढा डिस्टन्स आम्ही कवर करतो. तिथून मग डिसाईड करणार की काय करायचं नेमकं. तो कॉल नंतर असेल, पण सध्या आता रस्ता कवर करायचा आहे. तर चला, ही नेहमीसारखी आमची नाईट राईड चालू झाली आहे. सकाळ चालू केली ती आणि आता ही नाईट राईड. आणि वेलकम टू गोवा. पणजी इज 46 किलोमीटर आणि आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करत आहोत गाईज. फायनली वी रीच ॲट गोवा गाईज, रीच ॲट गोवा. फर्स्ट ट्रेन चेंज केली, इंटरस्टेट चेकपोस्ट क्रॉस केली आणि खूप मस्त वाटतं. आणि फायनली ते रोड जे आम्ही त्या टायमाला बघितलेले ते परत एकदा दिसल्याचा फील आलेला आहे. हा ना, जसं स्टेट चेंज केली रोडवरती सगळीकडे स्ट्रीट लाईट चालू झाले सगळीकडे. हां, फॉग लाईटची पण गरज नाही आहे आता तर नॉर्मल लाईटमध्ये चालवायला लागेल. जबरदस्त यार. हा ट्रान्झिशन नीडेड होता, एकदम खतरनाकवाला. रस्ते पण बऱ्यापैकी चांगले आहेत लास्ट टाईमसारखे. आता बघूया फक्त डिस्टन्स कसं कवर करता येतं. चला, जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आहे आमच्या स्टेकडे. हे आहे अजून थोडं लांब, तर जाऊन मस्त एकदम ताणून देणार, मजा येईल आता. न्यू इयरला मोस्टली लोक सेलिब्रेशन करतात, पार्ट्या करतात, दारू पितात, मित्रांसोबत सेलिब्रेट करतात, दारू पिऊन फॅमिलीसोबत सेलिब्रेट करतात आणि बंधूच काय करतात, राईड करतात बघा. चला, अशाच प्रकारे मस्त एक्सपिरियन्स घेऊन आपण कर्नाटका बॉर्डरमध्ये एंटर केलेला आहे. आणि आता रोड चांगले असेल असं एक्सपेक्टेड आहे. फायनली आपण आपल्या स्टेवरती पोचलेलो आहोत. सगळे ते लाईनअप आहे, सगळे असे थकलेले आहेत. रजू दादा, कैसा लग रहा है फिर फाइनली स्टे पे आके? नो वर्ड्स, ओनली फिलिंग्स. चला, तर आपला स्टे भेटलेला आहे ऑन द वे. आम्ही लोकांनी बघितलं. आम्ही लोक आता कुमटामध्ये स्टे करतो आहे. थोडा लेट झाला पोचायला, बट ठीक आहे. स्टे इज गुड. ऑल क्रेडिट गोज टू आपले गज्जू दादा. त्यांनी आधीच बघून ठेवलेला स्टे अँड ऑल. आपला रूम मस्त